नमस्कार, मी बेदरी सराफेन सुवर्णकार आपला हक्काचा सोनार आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक आहे 23 फेब्रुवारी 2026 सकाळचे 11 वाजलेले आहेत. मी मगाशी ग्रुपवर पण टाकलं होतं की पूर्ण आठवड्याचा अहवाल टाकणार आहे आपण भावाचं काय कंडिशन आहे. आता शुक्रवारी जे ट्रम्पचे जे तुम्हाला म्हटलं होतं ओपिनियन डेमुळे जे ट्रम्पचं जे झालं होतं समथिंग काहीतरी इलिगल टॅरिफ घोषित झाल्या होत्या. त्याच्यानंतर ट्रम्प त्या भडकले आणि 10% टॅरिफ अजून लावली. त्याच्यानंतर शनिवारच्या दिवशी अजून 5% वाढवली, 15% केली. त्याच्यामुळे मार्केट थोडं पॉझिटिव्ह दिसतंय अजून आजच्या दिवसात. ठीक आहे, पण माझं मत अजून पण निगेटिव्हच आहे. मार्केट अजून वर जायला तयार नाही आहे. ज्यावेळेस चांदी 2,82,000च्या वर जाईल त्या टायमाला ती वर जायला तयार असणार आहे. आणि सोनं 1,62,500च्या वर ज्यावेळेस जाईल तेव्हा ती वर जायला तयार असणार आहे. पण सध्या ती पोझिशन नाही आहे. सध्या फक्त खरेदी तुम्ही थोडीफार प्रमाणात करू शकता, पूर्ण जास्त खरेदी करायची नाही. थोडीफार प्रमाणात तुम्ही खरेदी आता करू शकता. पण म्हणायचा विषय असा आहे की एक अजून डीप थोडक्यात 2,40,000पर्यंत चांदी आणि 1.5 लाखापर्यंत सोनं अजून येण्याची शक्यता आहे. शक्यता आहे म्हणजे येणारच. 2,40,000पर्यंत चांदी आणि 1,50,000पर्यंत सोनं येण्याची शक्यता आहे. आणि राहिला आठवड्याचा अहवाल. आज वार आहे सोमवार, मंगळवार, बुधवार. आज सोमवारी तुम्हाला मार्केट थोडं अप दिसतंय. मंगळवार, बुधवार तुम्हाला मार्केट न्यूट्रल दिसणार आहे, स्टेबलच दिसणार आहे म्हणजे तिथंच. आणि गुरुवार, शुक्रवार हे थोडं सेलिंग प्रेशर म्हणजे थोडं नॉर्मल खाली आता दिसणार आहे तुम्हाला मार्केट. शनिवार, रविवार तर आहे तशी सुट्टी राहणार आहे. हा आहे पूर्ण आठवड्याचा अहवाल आपला. जेव्हा मार्केट वर जाण्याची कंडिशन होईल त्यावेळेस मी परत व्हिडिओ बनवलं. पूर्णपणे 100% खरेदी उरकून घ्या. तुम्हाला आता खरेदी करायची आहे, मार्केट वर जाणार आहे तसं. पण सोनं जवळपास सोनं 1,62,500च्या सोनं जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत खरेदी करायची नाही आहे. आणि 3,02,000च्या वर जोपर्यंत चांदी जात नाही तोपर्यंत खरेदी करायची नाही आहे. मी तसा व्हिडिओ परत बनवलंच आता 100% खरेदी करून घ्या म्हणून. पण सध्या नवीन खरेदी थोडीफार प्रमाणात करा, जास्त प्रमाणात करू नका. धन्यवाद.